शायद ये कोशिश है या असर तो नहीं पड़ने देंगे, इतना तो भरोसा हमारा अदालत पर या चीफ जस्टिस साहब के ऊपर है। लेकिन क्या ये कोशिश तो नहीं है? यही हमारे मन में आशंका है कि क्या मोदी उनको डराना चाहते हैं, सुप्रीम कोर्ट को डराना चाहते हैं कि आप देखो ऐसे करेंगे तो मैं इनके साथ हूं। ये क्या है? क्यों गद्दारों के साथ प्रधानमंत्री, देश का प्रधानमंत्री गद्दारों के साथ क्यों बात कर रहा है? युवाओं के साथ क्यों नहीं और गद्दारों के साथ क्यों? उद्धवजी 3 ते 4 वर्षापासून या पक्षचिन्हाच्या संदर्भातील सुनावणी सुरू आहे। ती सुनावणी कदाचित अंतिम टप्प्यात आली असेल, त्या दरम्यान या सगळ्या घडामोडी घडतात आहेत, त्यामुळे न्याय मिळेल किंवा निकाल लागेल असं वाटतंय। हम तो पिछले 4 साल से इंतजार कर रहे हैं की 4 वर्षात आम्हाला असं वाटते की आता लागेल, पण ते पुढे चाललेलं आहे। आता मात्र ज्या पद्धतीने प्रश्नोत्तर चाललेली आहेत, माननीय न्यायमूर्ती सुद्धा आमच्या वकिलांना प्रश्न विचारतात की जे प्रश्न निवडणूक आयोगाने विचारायला पाहिजे होते। आणि एक गोष्ट महत्वाची आहे की निवडणूक आयोगाने जे बिनधास्तपणाने सांगितले की आमच्या पक्षाची घटना त्यांच्याकडे नाही, अरे नाही तर आमच्याकडे मागायची, आम्ही दिलेली होतीच, पण नाही म्हणून तुम्ही, याला काहीच अर्थ नाहीये की घटना नाही म्हणून तुमचं, घटना आम्ही दिलेली होती, जर तुमच्याकडे घटना गहाळ झाली असेल तर आमच्याकडे मागा, आम्ही तुम्हाला पुन्हा घटना देऊ, पण घटना नाही म्हणून तुम्ही निकाल नाही बदलू शकत। तर या अशा काही गोष्टी ज्या आहेत ते या वेळेला पहिल्या प्रथम ही प्रश्नोत्तर होत आहेत, म्हणून आम्ही आशादायी आहोत। आम्हाला कोणावरही अन्याय करून निकाल नकोय, संविधानानुसार आम्हाला निकाल पाहिजे। जर संविधानानुसार पाहिलं तर हे गद्दार यांनी सरकार स्थापनच करू शकत नव्हते, अशी ही परिस्थिती आहे। तुम्ही पत्रकार परिषदेच्या वेळी उल्लेख केला की कमी दाबाचा पट्टा निर्माण करणं आणि वादळापूर्वीची शांतता आहे, नक्की यातून तुम्हाला काय म्हणायचं? त्यातून असं आहे की देशात आता सगळे लोक बोलायला लागलेले आहेत, देशात सगळे लोक आता या मोदी सरकारविरुद्ध बोलायला लागलेले आहेत, कारण आता फसवणुकीचे दिवस गेले। आजचे दिन वाट बघता बघता अत्यंत वाईट दिवस यायला लागलेले आहेत आणि हे याच्यासाठी लोकांनी सरकारला पाठिंबा नव्हता दिला। गद्दारी करून सरकार वाचवणं याच्यासाठी ज्यांनी कोणी मतं दिली त्यांनी मोदींना मतं नव्हती दिली।